मित्रांनो, तुमचं कुठेच लोन होत नाही कारण तुम्ही पहिलं लोन घेतलं, ते भरण्यासाठी दुसरं लोन घेतलं, अजून तिसरं लोन घेतलं, असं करून तुमच्यावर कर्जांचा डोंगर झालाय. तुम्ही कोणत्याच बँकेचं कर्ज फेडलं नाही. एक लोन फेडण्यासाठी दुसरं घेतलं, तिसरं घेतलं, त्यामुळे कर्जाचा डोंगर तुमच्यावर झालाय. त्यातून बाहेर पडणं तुमच्यासाठी शक्य नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन लोन हवंय आणि तुमचं सिबिल डाउन झालेलं आहे. सिबिल डाउन झालेलंच आहे, परंतु अशा परिस्थितीत तुम्ही डिफॉल्टर लिस्टमध्ये सुद्धा आहात. तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीने डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकल्यामुळे तुम्हाला कोणीच लोन देत नाही. तर यावर पर्याय काय आहे? ही परिस्थिती जर तुमची असेल, अशी अडचण जर तुम्हाला असेल, तुम्हाला नवीन लोन हवं असेल, तर यावर पर्याय काय आहे? हे तुम्हाला माहीत नाही. योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ल्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जर हा प्रॉब्लेम त्रास देत असेल, तुमचा जर हा प्रॉब्लेम असेल, तर मित्रांनो या प्रॉब्लेममधून बाहेर कसं पडायचं, यासाठी काय करणं आवश्यक आहे, काय केलं पाहिजे, या सविस्तर गोष्टीबद्दल मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन, प्रॉपर दिशा देणार आहे. तर मित्रांनो, बायोमध्ये जो नंबर दिसतोय, त्या नंबरला तुम्ही कॉल न करता तुमची समस्या WhatsAppवर लिहून पाठवा. गरजूपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा. आवर्जून मला फॉलो करा. तसेच अशाच नवीन महत्त्वाच्या अपडेटसाठी माझ्या याच नावाने सुरू असलेल्या YouTube चॅनलला सुद्धा भेट द्या. मित्रांनो, सर्वांना आवर्जून कळकळीची विनंती आहे, की या व्हिडिओची आपण प्रत्येकाने स्टोरी लावायची आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. धन्यवाद.